नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, माझा एक अनुभव आहे, तो अनुभव मी तुमच्यासोबत आज शेअर करतोय. इन्शुरन्स मिस सेलिंग. बँका तुम्हाला कशा फसवतात. तुम्ही बँकेमध्ये एफ-डी रिन्युअल करायला जाता. काउंटरवरचा माणूस असतो आणि तो तुम्हाला नावानं ओळखतो. तुमचं बँक अकाउंट असेल, तुमची सॅलरी असेल, तुमच्या टोटल सेव्हिंग असतील, हे सगळं त्याच्या सिस्टममध्ये त्याला दिसतं. तो म्हणतो, "सर, एफ-डीपेक्षा बेटर प्लॅन आहे माझ्याकडे, पण इन्शुरन्सचा प्लॅन आहे." इन्व्हेस्टमेंट पण आहे त्यामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं टॅक्स बेनिफिट पण आहे आणि मॅच्युरिटीला तुम्हाला खूप चांगले रिटर्न मिळतील. तुम्ही विचारता रिस्क किती आहे? तो म्हणतो, "सर, काही रिस्क नाही. बँक प्रॉडक्ट आहे." बस याच एका सेंटेन्समध्ये लाखो लोकं अडकतात. कारण ते प्रॉडक्ट इन्शुरन्स कंपनीचं असतं. विकणारा बँक असतो. विश्वास तुमचा असतो आणि कमिशन कुणाचं असतं. हे समजलं नाही तर इन्शुरन्स पॉलिसी तुमचं प्रोटेक्शन न राहता तुमच्या पैशाचा ट्रॅप बनू शकते. आजचा विषय आहे इन्शुरन्स मिस सेलिंग. पण फक्त इन्शुरन्स हा विषय नाहीये, हा ट्रस्टचा विषय आहे. कारण जेव्हा एखादा अनोळखी एजंट पॉलिसी विकतो, तेव्हा आपण सावध असतो. पण जेव्हा बँकेमध्ये रिलेशनशिप मॅनेजर पॉलिसी विकतो, तेव्हा आपला ब्रेन म्हणतो, बँक आहे म्हणजे सेफ असेल. आणि फायनान्स इंडस्ट्रीमध्ये कधी-कधी सर्वात धोकादायक शब्द सेफ हा तुम्हाला खूप धोकादायक बनवू शकतो. आज इन्शुरन्स मिस सेलिंग का महत्त्वाचं आहे? कारण भारतात फायनान्शियल प्रॉडक्ट विकण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी इन्शुरन्स एजंट घरी यायचा, आज बँक ॲपवर पॉपअप येतं. पूर्वी पॉलिसी समजावून सांगितली जायची, आज सर जस्ट साइन हिअर होतं. पूर्वी कस्टमर पॉलिसी विकत घ्यायचा, आज कधी-कधी कस्टमरला कळायच्या आत पॉलिसी त्याच्याकडे विकली जाते. विशेषतः बँक चॅनलमध्ये. कारण बँकेकडे कस्टमरचा ट्रस्ट असतो. कस्टमरचा पैसा आधीच बँकेमध्ये असतो. कस्टमरचं प्रोफाईल बँकेला माहीत असतं आणि बँक कर्मचाऱ्याला टार्गेट असतं. या 4 गोष्टी एकत्रित आल्या, की सेल खूप पॉवरफुल होतो आणि जिथं सेल पॉवरफुल असतो, तिथं मिस सेलिंगची शक्यता सर्वात जास्त असते. मिस सेलिंग म्हणजे नेमकं काय? मिस सेलिंग म्हणजे फ्रॉड नाही. कधी कस्टमरला चुकीची माहिती देऊन पॉलिसी विकली जाते. कधी इम्पोर्टंट कंडिशन लपवल्या जातात. कधी इन्शुरन्सला एफ-डी सारखं दाखवलं जातं. कधी 5 वर्ष प्रीमियम भरायचं प्रोडक्ट वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून विकलं जातं. कधी युलिपला म्युच्युअल फंड सारखं दाखवलं जातं. कधी सीनियर सिटिझनला लॉक इन प्रॉडक्ट विकलं जातं. कधी लोन देताना इन्शुरन्स पार्शली कंपल्सरी वाटेल अशा पद्धतीने पुश केला जातो. म्हणजे प्रॉडक्ट लीगल असतं. कंपनी देखील लीगल असते. डॉक्युमेंट्स जिनियस असतात, पण सेल चुकीचा असतो. याला म्हणतात क्लीन लुकिंग ट्रॅप. बाहेरून सगळं ऑफिशियल, आतून कस्टमरला अनसुटेबल असतं. सिस्टम ॲक्चुअली कसे काम करते हे समजून घ्या. एक इन्शुरन्स कंपनी असते. तिच्याकडे प्रोडक्ट असतात. लाईफ इन्शुरन्स, एंडोमेंट प्लॅन, युलिफ, हेल्थ इन्शुरन्स, पेन्शन प्लॅन. पण इन्शुरन्स कंपनी प्रत्येक कस्टमरपर्यंत पोहोचू शकत नाही. ती डिस्ट्रिब्युशन चॅनल वापरते. कधी एजंट, कधी ब्रोकर, कधी ऑनलाईन प्लॅटफॉर्म, कधी कॉर्पोरेट एजंट आणि बँक. बँक जेव्हा इन्शुरन्स विकते, बँको इन्शुरन्स म्हणतात. कागदावर लॉजिक चांगलं आहे. बँकेकडे कस्टमर आहेत. इन्शुरन्स कंपनीकडे प्रॉडक्ट आहे. कस्टमरला कन्व्हिनियन्स मिळतं आणि बँकेला फी इन्कम मिळते. इन्शुरन्स कंपनीला बिझनेस मिळतो. सगळे आनंदी. पण इथं एक छोटा ट्विस्ट आहे. कस्टमरला वाटतं माझी बँक मला ॲडव्हाइस देते, पण बँक अनेक वेळा डिस्ट्रिब्युटर म्हणून काम करते. म्हणजे ती प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करत नाही. ती प्रॉडक्ट विकते. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. डॉक्टर औषधं प्रिस्क्राईब करतो आणि मेडिकल स्टोअरवाला औषधं विकतो. या दोघांचा रोल वेगवेगळा आहे. पण बँकेमध्ये दोन्ही रोल एकाच ठिकाणी होतात. कस्टमर विचारतो, "हे माझ्या फायनान्शियल इंटरेस्टसाठी सांगत आहेत." सेल्स सिस्टम विचारते, "हे प्रॉडक्ट टार्गेटमध्ये काउंट होईल का?" इथं कॉन्फ्लिक्ट सुरू होतो. आता बँक ब्रँचमधला एक टिपिकल सीन बघा. कस्टमर बँकेत येतो. त्याला होम लोन हवं असतं किंवा त्याला लॉकर हवा असतो किंवा त्याला एफ-डी रिन्यू करायची असते किंवा अकाउंट अपग्रेड करायचं असतं. रिलेशनशिप मॅनेजर काय म्हणतो माहिती आहे का? "सर, एक छोटा इन्शुरन्स प्लॅन घेतला तर प्रोसेस स्मूथ होईल." किंवा "मॅडम, तुमचं प्रोफाईलसाठी एक गॅरंटेड प्लॅन परफेक्ट आहे." किंवा "हे एफ-डी सारखं आहे, पण रिटर्न जास्त." किंवा "एकदाच पैसे भरायचे आहेत." कस्टमरला वाटतं हा ऑफिशियल ॲडव्हाइस आहे, पण अनेकदा तो सेल्स पिच असतो. आता कस्टमर पॉलिसी घेतो. पहिल्या वर्षी प्रीमियम भरतो. दुसऱ्या वर्षी मेसेज येतो, प्रीमियम ड्यू. कस्टमर चकित. "अरे, मला तर वन टाईम सांगितलं होतं." तो बँकेत जातो. नवीन स्टाफ असतो. जुना रिलेशनशिप मॅनेजरचं ट्रान्सफर झालेले असते.
ब्रँच म्हणते, "सर पॉलिसी इन्शुरन्स कंपनीची आहे. आम्ही फक्त फॅसिलिटर आहोत." इन्शुरन्स कंपनी म्हणते, "सर डॉक्युमेंट्समध्ये सर्व टर्म आहेत. तुम्ही साइन केले." कस्टमर म्हणतो, "मला कोणी सांगितलंच नाही." सिस्टम म्हणते, "तुम्ही का वाचलं नाही?" इथंच मिस सेलिंगचा सर्वात पेनफुल मोमेंटम सुरू होतो. कारण ओरली जे सांगितलं गेलं ते प्रूव्हन करणं कठीण आहे. डॉक्युमेंट्समध्ये जे लिहिलं आहे ते तुमच्या विरोधात उभं असतं. आता अनकम्फर्टेबल मॅथ्स बघूया. समजा एखाद्या व्यक्तीने ₹5,00,000 एका सेफ इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये टाकले. त्याला सांगितलं 5 वर्षांनी चांगला रिटर्न मिळेल. पण प्रॉडक्ट ॲक्चुअली 10 ते 15 वर्षाचा आहे. प्रीमियम 5 वर्ष भरायचं आहे. पहिल्या वर्षी काही सरेंडर व्हॅल्यू कमी आहे. चार्जेस आहेत, इन्शुरन्स कव्हर आहे, पण इन्व्हेस्टमेंट रिटर्न क्लिअर नाही. 2 वर्षांनी कस्टमरला पैशाची गरज पडते. तो पॉलिसी सरेंडर करायला जातो. त्याला कळतं की तुम्हाला फुल 5,00,000 मिळणार नाहीत. कस्टमर विचारतो का? कारण पॉलिसी इन्शुरन्स आहे, एफ-डी नाही. त्याला मॉर्टिलिटी चार्जेस असू शकतात, ॲलोकेशन चार्जेस असू शकतात, पॉलिसी ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस असू शकतात, लॉक इन असू शकतं, सरेंडर पेनल्टी असू शकते. यातील प्रत्येक शब्द सेल करताना छोटा होता, पण एक्झिट करताना मोठा होतो. मिस सेलिंगमध्ये नुकसान नेहमी पहिल्या दिवशी दिसत नाही. पहिल्या दिवशी तुम्हाला वेलकम किट मिळतं, दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रीमियमची रिसीट मिळते, तिसऱ्या वर्षी तुम्हाला रिॲलिटी मिळते. आणि हा डिलेच ट्रॅपला डेंजरस बनवतो. कारण जोपर्यंत कस्टमरला कळतं, फ्री लॉक पिरियड संपलेला आहे, बँक स्टाफ बदललेला असतो, डॉक्युमेंट्स तुमच्या सिग्नेचरसह तयार असतात. आता इन्सेंटिव्ह बघूया. बँक एम्प्लॉईजला सॅलरी मिळते, ब्रँचला टार्गेट असतं. कासा टार्गेट, लोन टार्गेट, क्रेडिट कार्डचं टार्गेट, म्युच्युअल फंडचं टार्गेट, इन्शुरन्स टार्गेट. कस्टमरसाठी हे फायनान्शियल प्लॅनिंग आहे. ब्रँचसाठी हे मंथली डॅशबोर्ड आहे. तुम्हाला रिटायरमेंट सोल्युशन म्हणून जे सांगितलं जातं, ते कुणाच्या तर एक्सेल शीटमध्ये बिझनेस अचिव्हड म्हणून दिसतं. आता इथं तुमची परिस्थिती अशी असते, कस्टमरला प्रोटेक्शन विकताना कधी-कधी त्याच्या इग्नोरन्सवरच सेलचं टार्गेट पूर्ण होतं. सगळे बँक कर्मचारी चुकीचे असतात का? तर नाही. अनेक चांगले बँकर जिनियसली योग्य गाईडन्स देतात. जर सिस्टममध्ये इन्सेंटिव्ह चुकीचा असेल, टार्गेट प्रेशर जास्त असेल, कस्टमर अनअवेअर असेल, तर चांगल्या सिस्टममधूनही वाईट आउटकम येऊ शकतं. याला इंडिव्हिज्युअल फ्रॉड म्हणून डिसमिस करणं सोपं आहे, पण प्रॉब्लेम खोल आहे. हा बिझनेस मॉडेलचा प्रश्न आहे. जर डिस्ट्रिब्युटरला अपफ्रंट कमिशन मिळत असेल, तर त्याला प्रॉडक्ट लाँग टर्म सुटेबल आहे का? यापेक्षा सेल क्लोज झाली की अर्जन्सी जास्त असू शकते. कस्टमरसाठी पॉलिसी 10 वर्षाची कमिटमेंट आहे. सेलरसाठी याच महिन्याचं टार्गेट आहे. हाच मिस सेलिंगचं इंजिन आहे. हाईप आणि रिॲलिटी कंपॅरिझन करूया. हाईप काय म्हणते? इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट बेस्ट आहे. पण रिॲलिटीमध्ये काय असतं माहिती आहे का? प्युअर प्रोटेक्शन आणि इन्व्हेस्टमेंट हे वेगळं-वेगळं ठेवायचं असतं. दोघांचा रिझल्ट हा वेगळा असतो. हाईप म्हणते गॅरंटेड बेनिफिट. पण मित्रांनो रिॲलिटीमध्ये काय असतं माहिती आहे का? गॅरंटी म्हणजे अमाउंटवर आहे. कोणत्या इयरमध्ये आणि किती आय-आर-आर किती आहे? हाईप म्हणते टॅक्स सेव्हिंग. रिॲलिटीमध्ये काय असतं माहिती आहे का? टॅक्स वाचवण्यासाठी बॅड प्रॉडक्ट खरेदी करणं म्हणजे डिस्काउंट मिळतोय म्हणून चुकीची वस्तू घेण्यासारखं आहे. हाईप म्हणते बँक प्रॉडक्ट आहे. रिॲलिटीमध्ये बँक विकत आहे. प्रॉडक्ट इन्शुरन्स कंपनीचा आहे. हाईप म्हणते सर तुम्हाला काहीही करायचं नाही, आम्ही सगळं करू. रिॲलिटी म्हणते तुमच्या सिग्नेचर नंतर रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असते. हाईप म्हणते हे खूप सिंपल आहे. रिॲलिटी नेहमी टर्म अँड कंडिशनमध्ये लपलेले असते. कस्टमर काय करतो? तो बोल्ड प्रॉमिसेस वाचतो. स्मॉल प्रिंट स्किप करतो. फायनान्स इंडस्ट्रीमध्ये स्मॉल प्रिंट म्हणजे फाईन प्रिंट नाही. तो तुमच्या पैशांचा फ्युचर असतो. आता तुम्ही विचाराल, मग कस्टमर काय करणार? पहिली गोष्ट, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट वेगळं समजा. इन्शुरन्सचा प्रायमरी पर्पज प्रोटेक्शन आहे. इन्व्हेस्टमेंटचा प्रायमरी पर्पज वेल्थ क्रिएशन आहे. दोन्ही एकाच प्रॉडक्टमध्ये असू शकतात. पण जेव्हा प्रॉडक्ट कॉम्प्लेक्स होतं, कॉम्प्लेक्स म्हणजे बॅड नाही. कॉम्प्लेक्स प्रॉडक्ट विकत घेण्यासाठी सिंपल ट्रस्ट पुरेसा नाही. दुसरी गोष्ट, पॉलिसी घेण्यापूर्वी 4 प्रश्न विचारा. मला किती वर्ष प्रीमियम भरावा लागेल? पॉलिसी टर्म किती आहे? जर मी 2 वर्ष किंवा 3 वर्षांनी बंद केलं, तर किती पैसे परत मिळतील? ॲक्चुअल ॲन्युअल रिटर्न म्हणजेच इंटर्नल रेट ऑफ रिटर्न किती आहे? जर सेलर हे 4 प्रश्न क्लिअरली ॲन्सर करू शकत नसेल, तर प्रॉडक्ट तुमच्यासाठी नाही. तिसरी गोष्ट, इलस्ट्रेशन मागा. फक्त मॅच्युरिटी अमाउंट ऐकू नका. इयर वाईज प्रीमियम, इयर वाईज बेनिफिट, सरेंडर व्हॅल्यू, चार्जेस, डेथ बेनिफिट
गॅरंटेड आणि नॉन गॅरंटेड पार्ट हे सगळं लिखित मागा. चौथी गोष्ट, कॉल रेकॉर्डिंग, ईमेल आणि रिटर्न कन्फर्मेशन वापरा. मला वन टाइम प्रीमियम सांगितला होता, हे नंतर प्रूव्ह करणं कठीण असतं. पण प्लीज कन्फर्म धिस सिंगल प्रीमियम पॉलिसी अँड नो फ्युचर प्रीमियम आर रिक्वायर्ड असा ईमेल पाठवला तर एव्हिडन्स तयार होतो. पाचवी गोष्ट, पॉलिसी आल्यानंतर लगेच वाचा. हो, पॉलिसी डॉक्युमेंट बोरिंग असतं, पण मिस सेलिंग पकडण्यासाठी तोच एक वेपन आहे. फ्री लॉक पिरियडमध्ये तुम्ही पॉलिसी रिव्ह्यू करू शकता. टर्म पटले नाही तर कॅन्सलेशनची रिक्वेस्ट करू शकता. आज IRDAच्या फ्रेमवर्कमध्ये अनेक लाईफ आणि इंडिव्हिज्युअल हेल्थ पॉलिसीसाठी 30 दिवसाचा फ्री लॉक इन पिरियड आहे आणि इलिजिबल कॅन्सलेशन रिक्वेस्ट आल्यानंतर रिफंड प्रोसेस करण्याची टाइम बॉन्ड रिक्वायरमेंट आहे. म्हणून पॉलिसी आल्यानंतर ती ड्रॉवरमध्ये ठेवू नका, कारण 30 दिवसांनी तुमच्या भावना अनिश्चित असतात, पण तुमची रिस्क वीक होऊ शकते, तुमचा राईट वीक होऊ शकतो. आता कंप्लेंटचा रूट समजून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल पॉलिसी मिस सेल झाली आहे, तर आधी इन्शुरन्स कंपनी किंवा ब्रोकर किंवा डिस्ट्रीब्युटर चॅनलकडे रिटर्न कंप्लेंट करा. कंप्लेंटमध्ये इमोशन कमी, फॅक्ट जास्त ठेवा. पॉलिसी नंबर, डेट ऑफ सेल, ब्रँच नेम, काय सांगितलं होतं, ॲक्च्युअली पॉलिसी टर्म काय आहे, काय लॉस झाला, तुम्हाला काय रिलीफ पाहिजेल. फक्त मला फसवलं लिहू नका. मला सिंपल प्रीमियम सांगितलं आहे, मला पॉलिसी डॉक्युमेंट्समध्ये 5 वर्ष प्रीमियम पेमेंट टर्म आहे असं क्लिअर लिहा आणि त्यासोबत एव्हिडन्स जोडा. ईमेल असेल, SMS असेल, WhatsApp असेल, प्रपोजल फॉर्म असेल, बेनिफिट इलस्ट्रेशन असेल, पेमेंट रिसिट असेल, कॉल रेकॉर्डिंग असल्यास मेन्शन करा. जर इन्शुरन्स किंवा ब्रोकर 30 दिवसात रिप्लाय देत नसेल किंवा रिप्लाय सॅटिस्फॅक्टरी नसेल, तर इन्शुरन्स लोकपालाकडे तुम्ही कंप्लेंट करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं, हा लोकपाल रूट फ्री आहे. सामान्यतः इन्शुरन्स ब्रोकरकडे आधी कंप्लेंट केलेली असणं आवश्यक असतं. हे सगळं सांगण्याचा पर्पज एकच आहे, कस्टमर हेल्पलेस नाही. जर कस्टमर सायलेंट राहिला तर सिस्टम त्याला सॅटिस्फाईड समजते. हाच मिस सेलिंगचा ग्रे झोन आहे आणि ग्रे झोनमध्ये कस्टमर हरतो, कारण त्याला ब्लँक अँड व्हाईट एव्हिडन्स मिळत नाहीत. आणि मित्रांनो, रेग्युलेटर देखील या प्रॉब्लेमकडे बघत आहे. IRDने मिस सेलिंगला इन्शुरन्स सेक्टरमध्ये सिग्निफिकंट कन्सर्न म्हटलं आहे. जेव्हा सेवरला सिक्युअर्ड बनवलं जातं, पण त्याला कव्हर किती आहे हे सांगितलं जात नाही. जेव्हा सिनियर सिटीजनला लिक्विडिटी हवी असते, तेव्हा त्याला लॉक इन प्रोडक्ट दिलं जातं. जेव्हा बँक ट्रस्ट वापरून सेल टार्गेट पूर्ण करते, तेव्हा पॉलिसी डॉक्युमेंट्स हा प्रोटेक्शन पेपर राहत नाही, तो फायनान्शियल रिग्रेटचं कॉन्ट्रॅक्ट बनतं. म्हणूनच पुढच्या वेळेला बँकेत जाल आणि कुणी म्हणेल सर तुमच्यासाठी एक बेस्ट इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे, तेव्हा लगेच भावनिक होऊ नका. फक्त शांत विचारा, हे इन्शुरन्स आहे की इन्व्हेस्टमेंट, प्रीमियम किती वर्ष भरायचं आहे, माझे पैसे मध्येच काढले तर किती मिळतील, गॅरंटेड रिटर्नचा IRR किती आहे आणि हे रिटर्नमध्ये द्या. जर उत्तर क्लिअर मिळालं तर पुढचा विचार करा. जर उत्तर गोल मिळत असेल तर समजा प्रोडक्ट नाही, प्रेशर विकलं जातंय. कारण शेवटी तुमची बँक तुमचा पैसा ठेवते, पण तुमचा निर्णय तुम्हालाच ठेवावा लागतो. आणि खरी भीती ही नाही की तुम्हाला इन्शुरन्स विकला जाईल. खरी भीती ही आहे की तुम्हाला इन्शुरन्स विकलं जाईल, इन्व्हेस्टमेंट म्हणून, प्रोटेक्शन विकलं जाईल, गॅरंटी म्हणून, ट्रस्ट विकला जाईल, टार्गेट म्हणून. मग प्रश्न असा आहे, तुम्ही पॉलिसी घेतली आहे का? का कुणाचा विश्वास प्रीमियममध्ये कन्व्हर्ट केला आहे? मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रत्येक इन्शुरन्स घेतलेल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.